ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। उपोषणाचा आजचा त्यांचा 7वा दिवस आहे। मी सध्या वडीगोद्री परिसरात आहे। गेल्या 7 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी जे तणाव आहे ते तणाव निवळण्याचं काही नाव घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ही पोलीस सुरक्षा अशा पद्धतीने इथे लावण्यात आलेले। हा पुढचा जर भाग बघितला तर हा गाव आहे वडीगोद्रीतला, हा मुख्य बाजारपेठ आहे। मात्र गेल्या 3 दिवसापासून इथं गोंधळ होतोय, त्यामुळे पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशा पद्धतीने बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेले आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त 24 तासासाठी या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हे संपूर्ण पोलीस दल आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते काळजी घेतात आणि हा पुढचा जर भाग बघितला तर इथून साधारणतः 25 ते 30 मीटर अंतरावर जर बघितलं तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि जर पुढचा जर भाग बघितला तर त्या ठिकाणाहून केवळ 300 मीटर अंतरावर आंतरवली सराटीची हद्द आहे आणि या ठिकाणी देखील पोलिसांनी अशा पद्धतीने जे बॅरिकेड्स आहेत ते लावून जे आहेत सुरक्षा यंत्रणेचं काम केलेलं आहे। हा जो बघितला तर हा छत्रपती संभाजीनगरकडे हा जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि हा देखील अशा पद्धतीने जो आहे तो अडवण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वीच याच ठिकाणी मराठा आंदोलक असतील, ओबीसी आंदोलक असतील ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर पोलिसांनी सतर्कता म्हणून अशा पद्धतीने आंदोलनकर्ते जे आहेत लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील असे बॅरिकेड्स लावून त्यांना सुरक्षा देण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वराज्य संघटना जी आहे त्यांनीही इशारा दिलेला आहे, त्या इशाऱ्यानंतर मात्र आता पोलीस जे आहेत ते सतर्कता म्हणून अशा पद्धतीने जे आहे सुरक्षा देताना आपल्याला पाहायला मिळतात। आज उपोषणाचा त्यांचा 7वा दिवस आहे, मात्र कुठलंही शासनाचा शिष्टमंडळ इथं आलं नसल्यामुळे जे आंदोलनकर्ते आहेत ते मात्र त्यांच्या आंदोलनावर अद्यापही ठामच आहेत। कॅमेरा पर्सन विखी चव्हाणसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।